नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक कुमार वानखडे, उत्तर लेखन झिरो टू हिरो या पुस्तकाचे लेखक. स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं एऑन आयएसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. बघा मित्रांनो, आपण चालू घडामोडीची ही जी काही सिरीज सुरू केलेली आहे, सो त्याच अनुषंगाने आपण मंथली जे टॉपिक वाईज न्यूज आहे त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ घेऊन येत आहे. आणि त्याच ठिकाणी आपण आजचा जो व्हिडिओ घेऊन आलेला आहे तो आहे आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आधारित. जानेवारी महिन्याच्या ज्या काही आंतरराष्ट्रीय घडामोडी घडलेल्या आहेत त्या परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्या महत्वाच्या असतील, म्हणजे जेणेकरून येणाऱ्या एमपीएससीच्या सर्व परीक्षांसाठी त्या खूप उपयुक्त ठरतील, याच अनुषंगाने मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर बघा मित्रांनो, उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक जे विद्यार्थी एमपीएससी राज्यसेवेसाठी तयारी करत आहे आणि उत्तर लेखन हा त्यामधला खूप महत्वाचा भाग आहे, सो त्याच अनुषंगाने हे पुस्तक पब्लिश करण्यात आलेलं आहे. तुम्ही मार्केटमध्ये जाऊन या पुस्तकाची खरेदी करून घेऊ शकता, जेणेकरून उत्तर लिखाणाच्या प्रोसेसमध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या असतात, इंट्रो, बॉडी पार्ट आणि कन्क्लुजन हे कशा पद्धतीने तयार करायचे असतात, विविध डायग्राम्स काय असतात, विविध उत्तर लेखनाचे आयाम काय असतात, सो या सगळ्या अनुषंगाने डिटेलमध्ये मी या पुस्तकामध्ये काय केलेला आहे तो अप्रोच कव्हर केलेला आहे. सो निश्चितच हे तुमच्या तयारीमध्ये मार्गदर्शन करणारं पुस्तक ठरणार आहे. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलीच घडामोडी मग आता आपल्या समोर काय आहे तर बघा, जानेवारी 2026 पासून काय आहे, जानेवारी 2026 पासून काय होणार आहे तर भारत किंबर्ली प्रक्रियेचे नेतृत्व करणार आहे. कशाचे नेतृत्व करणार आहे? किंबर्ली प्रक्रियेचे. तो आता ही किंबर्ली प्रक्रिया काय आहे तर आधी किंबर्ली काय आहे हे आपण पाहून घेऊया. तर साऊथ आफ्रिका हे साऊथ आफ्रिकेमधले ठिकाण आहे आणि या किंबर्ली हे तिथलं शहर आहे आणि त्यालाच काय म्हणतात की बर्थ प्लेस ऑफ मॉडर्न डायमंड इंडस्ट्री. बर्थ प्लेस ऑफ डायमंड इंडस्ट्री किंबर्ली या शहराला म्हटलं जातं. तर त्याच अनुषंगाची ही इथे न्यूज आहे. तर इंडियाने 1 जानेवारी 2026 पासून तिसऱ्यांदा किंबर्ली प्रक्रियेचे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे. सो या अनुषंगाने ही जी बातमी आहे ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि 2025 मध्ये भारत हा याचा व्हाईस चेअर होता. व्हाईस चेअर म्हणजेच उपाध्यक्ष हा 2025 मध्ये काय आहे भारताने चेअर केलेला आहे. किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम म्हणजे केपीसीएस हा एक आंतरराष्ट्रीय त्रिपक्षीय उपक्रम आहे. म्हणजे त्यामध्ये 3 वेगवेगळ्या पार्टीज असणार आहे. सो त्या कुठल्या आहेत? सरकारे, हिरे उद्योग आणि नागरी संस्था या त्या 3 पार्टी असणार आहे. मग आता हे कशासाठी आहे तर कन्फ्लिक्ट डायमंड्स, ज्याला की रक्त हिरे आपण म्हणतो, रक्त हिऱ्यांचा व्यापार थांबवणे. रक्त हिरे म्हणजे रक्तानं माखलेले हिरे नाही, तर जे कन्फ्लिक्टेड डायमंड्स असतात. आता कन्फ्लिक्ट डायमंड्स म्हणजे काय तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या विरोधात, युएनएससी जे आहे त्याच्या विरोधात बंडखोर गटांनी युद्धासाठी यातून निधी उभारणे म्हणजे हा काय असतात, हे रॉ डायमंड्स असतात. काय असतात? आणि जे बंडखोर काय म्हणतात, तिथले जे बंडखोर गट आहे ते काय करत असतात, यामधून पैसा उभारत असतात, निधी उभारत असतात. सो त्याच अनुषंगाने हा इथे कॉन्सेप्ट आलेला आहे. तर बघा, याची सुरुवात 1 जानेवारी 2003 मध्ये याची सुरुवात झालेली होती किंबर्ली प्रोसेसची. येते लक्षामध्ये. बघा, सध्या सहभागी मग देश किती आहे तर 60. युरोपियन युनियन आणि त्याला काय म्हटलेलं आहे की एकच सदस्य म्हणून युरोपियन युनियनची आपण गणना करत असतो. आणि जगातील 99% हिऱ्यांचा म्हणजे कच्च्या हिऱ्यांचा व्यापार इथे होत असतो. येथे लक्षामध्ये. सो त्या अनुषंगाने ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि याला जी आहे तर UN ठरावाच्या नुसार काय मिळालेली आहे, मान्यता मिळालेली आहे. सो ही गोष्ट परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे, जेणेकरून एमपीएससीने जर यावर प्रश्न विचारला तर ते अध्यक्षपद कुणाकडे आलेलं आहे तर आपल्या भारत देशाकडे आलेलं आहे. पुढील न्यूज बघा, जोहरान ममदानी कोण आहे?
जोहरान ममदानी. आता यांची न्यूज इथे का महत्वाची आहे, तर यांचा जो जन्म आहे तो मुंबई या शहरात झालेला आहे. मुंबई, विशेष करून महाराष्ट्रात त्यांचा जन्म झालेला आहे. आणि हे जे ममदानी आहे तर यांनी काय केलेलं आहे की न्यूयॉर्क शहराचं जे महापौर पद आहे त्या ठिकाणी त्यांनी शपथ घेतलेली आहे. सो त्या अनुषंगाने हे नाव आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. न्यूयॉर्क सिटीचे ते महापौर म्हणून शपथ घेतलेली आहे. कधी? 1 जानेवारी 2026 रोजी. विशेष काय आहे तर मॅनहॅटन मधील ऐतिहासिक सबवे स्टेशनवर त्यांनी कुराणवर हात ठेवून शपथ घेतलेली आहे. सो ही सुद्धा गोष्ट त्यांना विशेष बनवते. जोहरान ममदानी NYC म्हणजेच न्यूयॉर्क काय महापौरपद न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम व सर्वात तरुण महापौर ठरलेले आहे. सो स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये जर ही गोष्ट आपल्याला विचारली तर ती सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि हे डेमोक्रॅटिक पार्टीचे नेता आहे. जन्म मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्यांची वाढ युगांडामध्ये झालेली आहे आणि 7व्या वर्षी त्यांनी तिकडे काय केलेलं आहे, अमेरिकेमध्ये स्थलांतर केलेलं आहे. त्या अनुषंगाने ही न्यूज आपल्यासाठी काय होती, महत्वाची होती. त्यांचा जन्म मुंबई या शहरात झाला असल्यामुळे. आणि एमपीएससीला या गोष्टी आवडत असतात. सो त्याच अनुषंगाने ते काय करत असतात, प्रश्न विचारत असतात. पुढील न्यूज आपल्या समोर काय आहे तर इस्रायल नेहमी चर्चेमध्ये आहे. इराण वादामुळे. सो बघा इस्रायलने काय केलेलं आहे की सोमालीलँडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्याला काय केलेलं आहे, मान्यता दिलेली आहे. आता सोमालिया लँड जो आहे हा सोमालिया मधला एक भाग आहे. आणि आतापर्यंत जगातील कुठल्याही देशांनी त्या सोमालीलँडला काय आहे तर मान्यता दिलेली नाही, अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही. आणि असा करणारा हा जो इस्रायल आहे हा काय आहे, हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. आता हा सोमालीलँड जो आहे हा कुठला आहे, हा आपण मॅप मध्ये बघून घेऊया. हे जर इथे तुम्हाला दिसत असेल तर इथे इथिओपिया नावाचा देश आहे जो की लँडलॉक कंट्री आहे. आफ्रिकेमधला तो देश आहे. इथे केनिया दिसतो. आणि हा जो देश आहे हा कुठला देश आहे, सोमालिया देश आहे. मी पेन चेंज करतो, तुम्हाला इथे लक्षात येईल. हा जो देश आहे हा कुठला देश आहे तर हा सोमालिया देश आहे. यालाच काय म्हटलं जातं तर हॉर्न ऑफ आफ्रिका. आफ्रिकेचं हे शिंग आहे जे असं निघून आलेलं आहे, हे दिसतं ना, हे शिंग आहे आफ्रिकेचं. यालाच आपण काय म्हणतो, हॉर्न ऑफ आफ्रिका. आणि यालाच आपण एक दुसरं नाव आहे तर यालाच म्हणतात सोमालियन पेनिन्सुला. काय म्हणतात, पेनिन्सुला. हा जो की जिओग्राफी मधला कॉन्सेप्ट आहे. म्हणजे जी काय म्हणता येईल, जमीन जी आहे तिला तिन्ही भागांनी काय असतं तर पाण्याने वेढलेलं असतं. बघा तुम्हाला या ठिकाणी समुद्र तिन्ही ठिकाणी दिसून येतो. सो तो त्यामुळे काय आहे, तो सोमाली लँडला पेनिन्सुला सुद्धा, सोमालियन पेनिन्सुला सुद्धा म्हणतो. आणि हा इथून एवढा जो पर्शन आहे, जसा की हा पूर्ण इथपासून हा सोमालिया देश आहे, ठीक आहे. पण इथून जो हा पोर्शन आहे हा काय झालेला आहे, हा तो सोमालीलँड आहे. येते लक्षामध्ये. सो त्यालाच काय दिलेलं आहे, स्वतंत्र देशाची मान्यता म्हणून इस्रायलने मान्यता दिलेली आहे. पूर्वी ब्रिटिश संरक्षित हा प्रदेश होता. 1920 मध्ये ब्रिटिश वसाहत त्या ठिकाणी आलेली आहे. आणि 1960 मध्ये स्वतंत्र राज्य म्हणून ते काय झालेलं आहे, स्वतंत्र झालेलं आहे. येते लक्षामध्ये. आणि त्यानंतर इटालियन सोमालीलँड मध्ये विलीन होऊन सोमालिया तयार झालेला, म्हणजे अखंड सोमालिया हा देश तयार झालेला आहे. तो ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची आहे. आणि पहिला देश असल्यामुळे विशेष करून आपल्याला ते काय आहे, महत्वाची घडामोड आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, बल्गेरिया. आता बल्गेरिया काय आहे तर युरोप मधला काय आहे, एक देश आहे. आणि युरोपमध्ये युरोझोन नावाचा कन्सेप्ट आहे. म्हणजे ज्या कंट्री युरो म्हणजे त्यांचं जे चलन आहे, त्यांचं जे काय चलन आहे ते त्यांनी काय केलेलं आहे, युरो स्वीकारलेला आहे. युरो म्हणून त्या चलनाला काय दिलेलं आहे, मान्यता दिलेली आहे. आणि त्यातलाच हा 21वा देश कोण बनलेला आहे तर बल्गेरिया. सो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता युरोझोन म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याची स्थापना 1 जानेवारी 1999 ला झालेली होती. सुरुवातीला यामध्ये 11 देश होते आणि आता यामध्ये किती देश झालेले आहेत तर 21 देश झालेला आहे. तो 20वा देश कोणता हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, ठीक आहे.
आणि याच्यावर जे नियंत्रण आहे ते युरोपियन सेंट्रल बँक हे यावर नियंत्रण ठेवत असते. इथे लक्षामध्ये. आणि याचे सदस्य म्हणजे त्याचं सदस्यत्व घेण्यासाठीचे काय निकष आहे तर बघा, एक तर कमी महागाई असली पाहिजे, त्यानंतर नियंत्रित कर्ज असायला पाहिजे, राजकोषीय शिस्त असायला पाहिजे आणि चलन स्थिरता. जे चलन स्थिरता आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे, कारण एवढ्या सगळ्या देशांना एकाच चलनाचा वापर करणे, सो त्यामुळे काय असते, त्या संपूर्ण देशांची स्थिरता असणे हे खूप आवश्यक असते. तो या अनुषंगाने ही न्यूज आपण इथे कव्हर केलेली आहे. बल्गेरिया हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, पुढे काय आहे, इथे डोनाल्ड ट्रम्प आहे. ट्रम्पच्या आदेशानुसार अमेरिका काय केलेलं आहे की 66 संघटनांमधून बाहेर पडलेला आहे. कारण जर तुम्हाला माहित असेल तर अमेरिकन फर्स्ट पॉलिसी म्हणजे अमेरिकेला प्राधान्यानुसार, म्हणजे अमेरिकेलाच प्राधान्य असलं पाहिजे, या अनुषंगाने काय आहे, अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून काय केलेलं आहे तर बाहेर पडलेला आहे. इथे लक्षामध्ये. आणि 66 संघटनांमधून बाहेर पडणं ही काही साधी सुधी गोष्ट नाही आहे. वेगवेगळ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन काय करत असतात, काम करत असतात. फॉर एक्झाम्पल WHO आहे, युनेस्को आहे ना, युनेस्को आहे, UNSC आहे. त्या अशा वेगवेगळ्या विविध संघटना आंतरराष्ट्रीय लेवलवर काय करत असतात, काम करत असतात. सो त्याच अनुषंगाने हे न्यूज इथे बघून घेऊया. 7 जानेवारी 2026 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करून ते 66 संघटनामधून काय केलेलं आहे, बाहेर पडलेले आहे. यामधील 31 ज्या संघटना आहे, ज्या ऑर्गनायझेशन्स आहे, त्या संयुक्त राष्ट्राच्या संस्था आहे, म्हणजे युनायटेड नेशनच्या त्या संस्था आहे. आणि ज्या 35 संस्था आहे त्या युनायटेड नेशनच्या बाहेरील ज्या संस्था आहे, त्या एकूण अशा 66 संघटना आहेत. पण बघा, काही संघटनेमध्ये अमेरिकेने काय केलेलं आहे की त्यांचं सदस्यत्व कायम ठेवलेलं आहे. जसं की UNSC, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, हे 5 देश परमनंट मेंबर आहे UNSC चे. कुठले कुठले? UK, त्यानंतर US, त्यानंतर चायना, त्यानंतर कुठला आहे, रशिया आणि फ्रान्स. तो हे काय असतात, हे 5 परमनंट मेंबर आहे कोणाचे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे. सो त्यामधून हा अमेरिका काही बाहेर पडणार नाही, कारण तिथे त्यांना वेटो पॉवर वगैरे भरपूर प्रमाणात असतात, कुठले निर्णय जर युनायटेड नेशनचे घ्यायचे असेल. त्यासोबतच काय, वर्ल्ड फूड प्रोग्राम WFP यामधूनही तो काय केलेला आहे, बाहेर पडलेला नाही. आणि UNHCR म्हणजे निर्वासितांचे जे संरक्षण व पुनर्वसनची जी संघटना आहे, त्यामधून हा अद्याप बाहेर पडलेला नाही. तो आयोग आपल्याला याही गोष्टीवर प्रश्न विचारू शकतो की कुठल्या संघटनामधून बाहेर पडलेला आहे आणि कुठल्यामधून नाही. सो त्या अनुषंगाने मी या ठिकाणी ती काही मेन्शन केलेल्या आहेत. आणि ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये आर्थिक मदत त्यांनी आधीच थांबवली होती, जसे की WHO. आता त्यामधून सुद्धा तो काय केलेला आहे, बाहेर पडलेला आहे. युनायटेड नेशन ह्युमन राईट्स काउन्सिल आणि युनेस्को या सर्व याच्यातून काय झालेला आहे, अमेरिका आता काढता पाय अमेरिकेने घेतलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील न्यूज आपल्या समोर काय येते की नवी दिल्ली येथे 28वी CSPOC परिषद काय आहे तर बघा, कॉमनवेल्थ स्पीकर्स अँड प्रिसाइडिंग ऑफिसर. जे कॉमनवेल्थ नेशन आहे आणि त्याचे जे प्रिसाइडिंग ऑफिसर्स आहेत, म्हणजे जसे की लोकसभेचे आपल्याकडे कोण आहे तर ओम बिर्ला. कोण आहे? ओम बिर्ला हे कोण आहे आपल्याकडे, लोकसभेचे स्पीकर आहे. आणि असे विविध देशाचे जे कॉमनवेल्थ नेशन आहे त्यातले विविध देशांचे स्पीकर एकत्र ठेवून, म्हणजे एकत्र येऊन तर ती कॉन्फरन्स त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. आणि ज्याचं नेतृत्व जे आहे ते कोणी केलेलं आहे तर आपल्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला. ठीक आहे. सो ही दर 2 वर्षांनी परिषद आयोजित केली जाते. आतापर्यंत भारतामध्ये म्हणजे 4 वेळेला या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 1970, 1986, 2010 आणि 2026 मध्ये. येते लक्षामध्ये. सो ही सुद्धा काही फॅक्ट्स आहे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि याचे जे मुख्य विषय आहे तर ऑफकोर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, सोशल मीडिया. खरं तर सोशल मीडिया त्याचं नाव असायला पाहिजे. ज्या पद्धतीने हा सोशल मीडिया आपल्याला सोसून घेत आहे, मीडिया समोर आलं की टाइम
ट्रेजरी अँड टॅलेंट काय असता 3T नावाचा कॉन्सेप्ट जर तुम्हाला माहित असेल तर टाइम, ट्रेजरी अँड टॅलेंट हा सगळा सब करून घेतो सोशल मीडिया, म्हणून त्याचं नाव सोशल मीडिया असायला काही हरकत नाही. सुरक्षा, सिक्युरिटी, सार्वजनिक सहभाग हे या परिषदेचे काय होते तर मुख्य विषय होते. येते लक्षामध्ये. आणि याची जी स्थापना आहे ती आपल्याला 1969 मध्ये झालेली पाहायला मिळते. आलंय लक्षामध्ये. सो या काही फॅक्ट्स आहे, ही न्यूज आहे, या आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. पुढील न्यूज बघा. पासपोर्ट निर्देशांक कोणी काढलेला आहे? हेनली नाही, ते हेनले आहे. हे बघा HENLEY हेनले या अँड पार्टनर्सने प्रकाशित केलेला हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताने जागतिक स्तरावर 80वा काय केलेला आहे? स्थान पटकावलेला आहे. 80वे स्थान. आणि भारत 80व्या स्थानावर एकमेव देश नाही, तर त्यांच्यासोबत नायजेरिया आणि अल्जेरिया हे दोन देश सुद्धा 80व्या स्थानावर काय आहे? भारताला सोबतीला आलेले आहे. 2025 मध्ये भारताचं स्थान किती होतं तर 85 होतं. म्हणजे 5 स्थानांनी त्याची काय झालेली आहे? सुधारणा झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. भारतीय पासपोर्टची जी ताकद आहे बघा, आता पासपोर्टची सुद्धा ताकद असते. व्हिसा फ्री, व्हिसा ऑन अरायव्हल आणि ई व्हिसा, तर तब्बल 55 देशामध्ये आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. नाही तर ही त्याची काय आहे? पॉवर आहे. मग सर्वात शक्तिशाली पासपोर्ट मध्ये कुणाचं नाव आहे तर बघून घ्या. सिंगापूर हा 192 देशामध्ये व्हिसा फ्री असणारा काय आहे? त्यांना तो ऍक्सेस आहे. सो 1 नंबरवर सिंगापूर, 2 नंबरवर जापान प्लस साऊथ कोरिया. सॅमसंग साऊथ कोरियाची कंपनी आहे. सो हे देश 2 नंबरवर आहे. क्रमांक 3 वर कुठला येतात मग तर डेन्मार्क, लक्झमबर्ग, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड यांचा एकत्रितरित्या 3रा क्रमांक आहे. मग आता आपण हे जर पहिले काही देश जर बघितले असेल तर आपल्याला सर्वात कमकुवत पासपोर्ट जे त्यांची जे रँकिंग आहे तर ते कुठलेले आहे तर 151 स्थान कोणी मिळवलेलं आहे तर आपली नेबरिंग कंट्री अफगाणिस्तान. माहिती आहे ना किती किलोमीटरचे बॉर्डर लागते अफगाणिस्तानला इकडे वरून? तर 106 किलोमीटर भारतासोबत त्यांनी लँड बाउंड्री शेअर केलेली आहे. आणि हा अफगाणिस्तान मागून पहिल्या नंबरवर आलेला आहे. 100वा देश आहे सिरिया आणि 99वा देश आहे कुठला? इराक. ते लक्षामध्ये. तो या अनुषंगाने ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे. आपण वरील 5 देश खालील काही जे देश आहे ते सुद्धा बघितलेले आहे. हे समोरची न्यूज बघून घ्या. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय आहे? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हा एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. काय आहे? आंतरराष्ट्रीय संघटना आहे जिथे काय होता विविध विषयांवर चर्चा होत असतात. जरी यामध्ये नाव तुम्हाला इकॉनॉमिक दिसत असलं तरी पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने, सामाजिक दृष्टिकोनाने आणि डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनाने या सगळ्या विविध विषयांवर तिथे काय होत असतं? चर्चा होत असते. ते काही रिपोर्ट पब्लिश करत असतात आणि त्या रिपोर्ट मधून मग काय होतं आपल्याला समजायला येतं की स्थिती कशी आहे आणि त्यानुसारच ते महत्वाचं ठरतं. सो याची स्थापना 1971 मध्ये झालेली आपल्याला दिसून येते. याचे संस्थापक क्लॉस शॉब हे राहिलेले आहे. कोणाचे? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे. आणि याचं जे मुख्यालय आहे ते कुठं आहे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड इथे याचं काय आहे तर मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतं. बघा आता न्यूज बघूया. यांनी काय केलंय? जागतिक जोखीम अहवाल 2026 हा काय केलेला आहे तर पब्लिश केलेला आहे. जोखीम अहवाल म्हणजे काय होतो? रिस्क रिपोर्ट, ग्लोबल रिस्क रिपोर्ट. ही या अहवालाची 21वी आवृत्ती आहे. कितवी? 21वी. बघा तर यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? विविध टाइम फ्रेम सांगितलेले आहे. म्हणजे विविध कालखंड सांगितलेले आहेत. जसं की 2026 साठी कुठल्या सध्याचे धोके कुठलेले आहेत? तात्काळ हा एक त्यातला सेगमेंट झाला. नजीकचा भविष्यकाळ म्हणजे 2028 पर्यंत, म्हणजे इथून 2 वर्षानंतर कुठले, पुढील 2 वर्षात कुठले धोके असणार आहे. सो त्या अनुषंगाने. आणि एक लॉंग टर्म साठी म्हणजे कुठले? दीर्घकालीन. त्याची टाइमलाईन जी आहे ती 2030
2036 ठेवण्यात आलेली आहे. सो पुढील म्हणजे 2026 पासून 2036 पर्यंत असा 10 वर्षाचा तो काय आहे तर कार्यकाळ आहे. बघून घ्या समोर काय आहे. आता या अहवालात जे आहे तर प्रमुख जागतिक धोके काय आहेत, कुठले जगातले धोके, तर जिओ इकॉनॉमिक कन्फ्रंटेशन म्हणजे त्याला काय म्हणतायत भू आर्थिक संघर्ष. भू आणि आर्थिक. भू भू म्हणजे काय जमीन, ठीक आहे, आणि आर्थिक सगळं जग याने घेरून घेतलेला आहे. तर या दोनच गोष्टी महत्वाच्या आहे, एक तर लँड आणि दुसरा पैसा इकॉनॉमी. याच गोष्टीमुळे काय असतं पॉवर कन्सन्ट्रेट होत असते. सो त्याच्यामुळं आपल्याला जे जगात वाद चाललेले आहे ते जमिनीसाठी आहे ना, ज्या नेबरिंग कंट्रीज असतात त्यांची जर टॉप मोस्ट प्रायोरिटी मध्ये जर वाद असेल तर ते जमिनीला घेऊन असेल. आणि दुसरी गोष्ट ज्या काही व्यापार आहे, व्यापार धोरणं आहे, ज्यामध्ये इकॉनॉमी इन्क्लूड होते, त्याला धरून हा सर्वात मोठा भू आर्थिक संघर्ष सर्वात मोठा. इथे जर वर्ल्ड क्वेश्चन आला तो ही त्या अनुषंगाने गोष्ट महत्वाची आहे. त्यानंतर काय सशस्त्र युद्धे म्हणजे युद्ध जे आहे तर ऑफकोर्स आपल्याला त्याची काय इंटेन्सिटी, त्याचा काय इम्पॅक्ट आहे, त्याचं काय महत्व या अहवालात आहे हे आपल्याला काय लक्षात येतं. त्यानंतर हवामान बदल, सामाजिक ध्रुवीकरण, सोशल पोलरायझेशन, या सुद्धा गोष्टी त्यामध्ये मेन्शन करण्यात आलेला आहे. सर्वात महत्वाचं मिस इन्फॉर्मेशन, जी की चुकीची माहिती आपल्या सोशल मीडियामुळे जी काही आहे चुकीची माहिती आपल्याला फीड होत आहे, त्याचा जो फ्लो आहे तो वाढलेला आहे. आणि त्यामुळे हे सगळे जे विषय आहे हे जागतिक धोक्यामध्ये काय केलेले आहेत त्या अहवालात मेन्शन केलेलं आहे. येतं लक्षामध्ये. सो आता जगात जर धोके आहेत तर काही धोके हे भारतामध्ये सुद्धा महत्वाचे असतील. सो कुठले धोके भारतासाठी प्रमुख धोके आहे तर सायबर इनसिक्युरिटी, हे सायबर रिलेटेड ज्या काही गोष्टी आहे, एखादी तुम्हाला लिंक येते, काय येते HTTP अशी काहीतरी लिंक येते, त्यावर निळ्या लाईन मध्ये आलेलं असतं आणि आपण लगेच क्लिक केलं की त्यातून आपलं बँक अकाउंट होतं, मग काय होतं खाली ठण. सो ही सायबर इनसिक्युरिटी आहे, म्हणजे सायबर असुरक्षितता हा सर्वात मोठा गंभीर धोका काय आहे तर भारतासाठी आपल्याला दिसून येतोय. त्यानंतर दीर्घकालीन म्हणजे 2036 पर्यंतचे धोके भारतासाठी कुठले असणार आहे तर पर्यावरणाशी संबंधित, जसं की एअर क्वालिटी आहे ना, यासाठी आपल्याला दिल्ली माहिती असेल किंवा अजून पाणी असेल, हवा असेल, या सगळ्या गोष्टी पर्यावरणाशी संबंधित येतात. त्यामध्ये जैवविविधतेचा ऱ्हास आणि पृथ्वीच्या प्रणालींमधील बदल, म्हणजे पृथ्वीमध्ये जे काही बदल होऊन राहिलेले आहेत तो सुद्धा भारतासाठी काय. आता आपण डेव्हलपिंग कंट्री म्हणून आपण स्वतःला म्हणतो, आणि डेव्हलपिंग कंट्रीमध्ये काय होत असतं की संसाधनाचा वापर जो आहे तो खूप जास्त प्रमाणात आपल्याला करावा लागत असतो. सो त्याच अनुषंगाने हे पर्यावरणाशी संबंधित आपल्या ठिकाणी काय आहे मुद्दे आहेत. AI तंत्रज्ञानाचे नकारात्मक परिणाम. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या हातामध्ये आलेला आहे, ChatGPT आहे, जेमिनाय आहे ना, हे AI आधारित प्लॅटफॉर्म आहे. सो याचा वापर योग्य रीतीने कसा करता येईल, जरी त्याचा वापर योग्य रीतीने करता आला तरी त्याच्यामध्ये काय होतं की संभावित धोके त्यामध्ये दिसून येतात. जसं की तुम्ही जर एखादी इन्फॉर्मेशन ChatGPT वर मागत असाल तर जिथे स्टॅटिक्स आहे, जरी ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हटलं असलं तरी काही स्टॅटिक डेटा तो व्यवस्थित आपल्याला फिट करू शकतो, परंतु त्यामध्ये बरेचदा काय होतं की चुकीची इन्फॉर्मेशन. याचंच एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगायचं असलं की त्या दिवशी मी असंच काहीतरी सर्च करत होतो ChatGPT वर, आणि त्यांनी मला काय सांगितलं की अजितदादा पवार हे जिवंत आहेत आणि ते सध्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आहेत, असं त्यांनी मला काय इन्फॉर्मेशन दिलेली होती. सो हे AI तंत्रज्ञानाचे काय आहे नकारात्मक परिणाम आहे. तर एखादी डीप डाईव्ह इन्फॉर्मेशन असते ती जर आपल्याला माहित नसली तर मग काय होतं त्याचा आपल्यावर परिणाम होईल. आणि भारतासाठी 5 मुख्य धोके जे 2026 साठी आहे तर सायबर असुरक्षितता, असमानता म्हणजेच इन्कम इनइक्वॅलिटी, श्रीमंत अजून श्रीमंत होतोय आणि गरीब काय होतोय, गरीब आता भिकारीच होतोय की काय माहिती. अपुऱ्या सार्वजनिक सेवा, शिक्षण, आरोग्य या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आर्थिक मंदी आणि सशस्त्र संघर्ष किंवा दहशतवाद या सर्व गोष्टी आपल्यासाठी
महत्वाच्या आहे. सो हा डिटेल रिपोर्ट आपण काय केलेला आहे, कव्हर केलेला आहे, जेणेकरून याच्यात जर परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तुमचे मार्क्स कुठेही जाता कामा नये. पुढे बघा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. अगेन वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याची जी बैठक आहे ते कुठे झालेली आहे, दावोस. दावोस कुठे आहे, स्वित्झर्लंड मध्ये. आणि मागचाही रिपोर्ट त्यांनी कुठे, याच फोरम मध्ये काय केलेला होता, तर पब्लिश केलेला होता. आता ही कितवी बैठक आहे, तर 56वी बैठक आहे. कितवी, 56वी. त्याचा कालावधी 19 ते 23 जानेवारी 2026. दरवर्षी ही बैठक कुठे भरत असते, तर स्वित्झर्लंड दावोसला भरत असते. याची जर थीम काय होती, थीमवरही आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात. तर ही थीम काय आहे, तुम्ही लक्षात असू द्या. संवादाचा आत्मा, स्पिरिट ऑफ डायलॉग्स. WF चे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी बोर्गे बेंड्रे यांनी काय केलेलं आहे, त्या परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित होते का, असा जर तुम्हाला प्रश्न आला तर काय म्हणायचं आहे, नो, नाही, मोदी साहेब या बैठकीला उपस्थित नव्हते. तर मग कोण होतं, तर भारतीय शिष्टमंडळात 4 केंद्रीय मंत्री आणि 6 मुख्यमंत्री ते शिष्टमंडळ कुठे गेलेलं होतं, त्या बैठकीला गेलेलं होतं. आणि त्यामध्ये महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या बैठकीला काय होते, हजर होते. त्या अनुषंगाने ही बैठक आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठे जात असेल, एखाद्या इंटरनॅशनल लेवलला जर जाऊन प्रतिनिधित्व करत असेल, तो त्यामुळे काय होते, ती न्यूज आपल्यासाठी महत्वाची राहणार आहे. आणि मग आता तिथे जाऊन काय झालेलं आहे, तर बघा, महाराष्ट्राचे संबंधित मुद्दे आपण त्या ठिकाणी पाहून घेऊया. इथे तुम्हाला देवेंद्र फडणवीस, नायडू हे दिसत असेल, हे मुख्यमंत्री लोक आहेत. आता महाराष्ट्राच्या अनुषंगानं का महत्वाचं आहे, तर गुंतवणुकीचा आकडा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सुमारे 30 लाख कोटी रुपयांची काय आहे, तर गुंतवणुकीचे करार झालेले आहे त्या बैठकीमध्ये, इथे लक्षामध्ये. आणि त्यातून 83% जो आहे तो FDI मार्फत येणार आहे. आता FDI हा कुठला कॉन्सेप्ट आहे, तर इकॉनॉमी मधला कॉन्सेप्ट आहे. थेट आर्थिक गुंतवणूक. FDI ला काय म्हटलं जातं, की थेट आर्थिक गुंतवणूक जे देशाबाहेरून आपल्याला येत असते, त्याला काय म्हणतो आपण, FDI म्हणत असतो. FDI बद्दल अजून थोडस बघून घ्या. FDI ही याचे आपल्याला 2 प्रकार पाहता येईल. जसं की मी लगेच फास्ट मध्ये तुम्हाला सांगून देतो. एक असतात ग्रीन फील्ड आणि दुसरे काय असतात, ब्राऊन फील्ड. या 2 टाईपचे काय असतात, GDP चे प्रकार असतात. आता ग्रीन फील्ड म्हणजे काय, की जर एखादी गुंतवणूक येत असेल, कुठून बाहेरून जर गुंतवणूक येत असेल आणि ती पूर्णपणे नवीन प्रोजेक्टला धरून, काय, नवीन प्रोजेक्ट मध्ये जर एखादी नवीन प्रोजेक्ट आणत असेल, त्याची जर गुंतवणूक येत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, ग्रीन फील्ड FDI. आणि ब्राऊन फील्ड मध्ये काय होते, की ऑलरेडी एक्झिस्टिंग जर एखादा प्रोजेक्ट आहे आणि त्यामध्ये जर काही गुंतवणूक एखादा देश करत असेल किंवा त्यामधला काही हिस्सा, त्यामध्ये काही शेअर्स तो मिळवत असेल, इन्व्हेस्ट करत असेल, त्याला काय म्हणतो आपण, ब्राऊन फील्ड FDI. सो ही जी आहे हे 83% या ठिकाणी काय आहे, असणार आहे. आता महाराष्ट्राचा ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब म्हणून दर्जा काय करणार आहे, मजबूत होणार आहे. ऑफकोर्स 30 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असल्यामुळे त्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतील. सो क्षेत्र कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आहे, आरोग्य आहे, सेवा आहे, माहिती तंत्रज्ञान आहे, ह्या विविध क्षेत्रामध्ये ही जी गुंतवणूक आहे ती असणार आहे. सो आता बघा, की यावर जर हे एक स्टेटमेंट MPSC ने आपल्याला या ठिकाणी बनवलेलं, की सुमारे 30 लाख कोटी रुपयांची, हा आकडा तुम्हाला बदलून दिला जाऊ शकतो. ठीक आहे, हा आकडा तुम्हाला बदलून दिला जाऊ शकतो. त्यानंतर काय आहे, आणि एखादा स्टॅटिक जो डेटा आहे, जे फॅक्ट्स आहे, त्याला धरून स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. तो ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. त्या अनुषंगाने मी ही न्यूज इथे कव्हर केलेली आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, मुक्त समुद्र करार, यालाच आपण काय म्हणतो, हाय सीज ट्रीटी. हाय सीज म्हणजे काय होतं, तुम्हाला जर माहित असेल, की जे समुद्रातलं जे अंतर आहे ते काय नॉटिकल माइल्स मध्ये आपण काय करत असतो, विचारात घेत असतो. जसं की
12 नॉटिकल मैल, त्यानंतर किती आहे 24 नॉटिकल मैल, त्यानंतर 200 नॉटिकल मैल आणि त्यानंतर काय आहे बियॉन्ड 200 नॉटिकल माइल्स, असे ते विविध काय येतात त्या ठिकाणी सेग्रिगेट आपण ते केलेलं आहे. आता पुढे बघा की काय आहे समुद्र करार, मुक्त समुद्र करार किंवा ज्यालाच BBNJ करार म्हटलेला आहे की बायोडायव्हर्सिटी बियॉन्ड नॅशनल ज्युरिस्डिक्शन, म्हणजे जे देशाचं जे काय म्हणतात अधिकार क्षेत्र आहे त्या अधिक्षेत्राबाहेरील साठीचा काय आहे समुद्रासाठी आलेला तो करार आहे. येते लक्षामध्ये. आता ते जे मी सांगितलेलं आहे ते इथपर्यंत काय असतं की 12 नॉटिकल माइल्स पर्यंत काय असतं की आपली त्याला काय म्हणता येईल आपल्याला नियंत्रण जे आहे पूर्ण नियंत्रण हे कुठं असतं 12 नॉटिकल माइल्स पर्यंत काय असतं पूर्ण नियंत्रण असतं. आणि त्यानंतर काय आहे जे 200 नॉटिकल माइल्स पर्यंत काय असतं 200 नॉटिकल माइल्स पर्यंत काय असतं तर आपल्याला तिथले जे संसाधन आहे त्यावर आपल्याला उपयोग करून घेता येऊ शकतो. आणि काय होतं की 24 नॉटिकल माइल पर्यंत काय असतं 12 24 200 म्हटलं ना यावर पूर्ण नियंत्रण आहे. इथपर्यंत काय आपण कर वगैरे टॅक्स वगैरे काय करू, एखादी बाहेरची जर शिप आली त्यावर आपण काय टॅक्स कव्हर करून घेऊ, त्याच्याकडून टॅक्स घेऊ शकतो. आणि 200 नॉटिकल माइल पर्यंत काय होतं की बाहेर देशातले जे काही आहेत तर तेही तिथं एवान जावान करू शकतात. पण जो 200 आणि तिथपर्यंत संसाधनावरचा जो काही हक्क आहे तो आपल्याला मिळतो. पण 200 नॉटिकल माइल्सच्या नंतरचा जो भाग आहे समुद्राचा तिथे काय होतं सर्वांसाठी तो खुला असतो. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं हाय सीज म्हटलं जातं. काय म्हटलं जातं उच्च समुद्र. आणि त्याच अनुषंगाने हे समुद्र करार आणलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय या कराराला अधिकृतपणे राष्ट्रीय अधिकार क्षेत्राबाहेर सागरी जैविक विविधतेचे संवर्धन, म्हणजे जे काही सागरी जैव विविधता आहे पाण्याखालची जे काही वनस्पती आहे जीवजंतू आहे यांचं संवर्धन करणं खूप आवश्यक असतं. एन्व्हायरमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं खूप महत्वाचं आहे. सो त्यालाच हा करार म्हणण्यात आलेला आहे. आणि यालाच काय म्हटलं अजून महासागरासाठीचा पॅरिस करार. बघा महासागरासाठीचा पॅरिस करार. आता पॅरिस करार जो आहे तो कधी आलेला होता तर 2015 मध्ये आलेला होता ना. तो आणि तो कशासाठी रिलेटेड होता तर कार्बन डायऑक्साईडचं जे इमिशन आहे त्याची लेवल कमी करण्यासाठी तो पॅरिस करार आलेला होता आणि तो खूप महत्वाचा करार होता. सो त्याच अनुषंगाने काय आहे हा सुद्धा करार खूप महत्वाचा असणार आहे. त्यामुळे याला काय म्हणण्यात आलेलं आहे महासागरासाठीचा पॅरिस करार. आता बघा 2023 मध्ये हे स्वीकारण्यात आलेलं होतं 2023 मध्ये. पुढे बघा या कराराचे उद्दिष्ट खुल्या समुद्रात उद्भवणाऱ्या जैवविविधतेच्या संकटनाला थांबवणे. जे काही संकट समुद्रामध्ये येत आहे त्याचे संकटाला थांबवणे आहे. खुल्या समुद्रातील सागरी जीवसृष्टीचे संरक्षण करणारा हा पहिला कायदेशीर बंधनकारक आंतरराष्ट्रीय करार आहे. म्हणून या कराराला विशेष महत्व आहे. काही करार असतात की जे बंधनकारक नसतात, ते आपल्या मर्जीनुसार आपण काय करत असतो, विविध देश त्यावर ऍक्ट्स बनवत असतात, पॉलिसी तयार करत असतात आणि त्या कराराला काय मान्यता देत असतात. पण काही करार आहेत एकदा त्या करारावर आपण काय केली स्वाक्षरी केली तर तो करार त्यातल्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यातले जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते आपल्याला फॉलो करायचे असतात. तो त्यामुळे तो काय असतो बंधनकारक असतो. आणि हा असा खुल्या समुद्रातील हा पहिला बंधनकारक असलेला करार आहे. सो ही गोष्ट हायली इम्पॉर्टंट आपल्यासाठी म्हणता येईल. तर स्टेटमेंट बेसिसवर क्वेश्चन आला तर हे स्टेटमेंट तुम्हाला 100% त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हा तह नाही तो करार आहे. शाश्वत विकास ध्येय 14 म्हणजे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपण आणलेले होते ज्यामध्ये किती 17 जे गोल्स आहे ठीक आहे त्यामधलं जे 14 नंबरचा जे गोल आहे ज्याला आपण पाण्याखालील काय म्हणते पाण्याखालीलचं जे जीवन आहे पाण्याखाली असणारं जे जीवन आहे ते 14 नंबरचं जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे तो त्याच्याशी संबंधित आहे. आणि तेच साध्य करण्यास काय करणार आहे हा करार मदत करणार आहे. 2030 पर्यंत जगातील 30% किती जगातील 30% किनारपट्टी आणि सागरी क्षेत्रांचे संरक्षण करण्याचे त्याचे काय आहे महत्वाची भूमिका बजावणार आहे. सो
हे सुद्धा काही फॅक्ट्स आहे. हा सुद्धा स्टेटमेंट बेसिसला विचारलं जाणारं स्टेटमेंट असू शकतं. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता याचे प्रमुख वैशिष्ट्ये काय आहे बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात संरक्षित क्षेत्राचे जाळे, समुद्राला हानी करणाऱ्या प्रकल्पांचे पूर्व मूल्यांकन अनिवार्य आहे. तर एखादा प्रोजेक्ट हाय सीज मध्ये आपल्याला काय करायचं, त्याला इम्प्लिमेंट करायचं असेल, इम्प्लिमेंट करायचा असेल, सो त्याचं काय आहे, पूर्व मूल्यांकन होणे हे खूप आवश्यक आहे आणि हा बाइंडिंग आहे. त्याचा रिपोर्ट जो काही तो बनवावा लागणार आहे. औषध जैव तंत्रज्ञानासाठी वापरल्या जाणारा संसाधनाचा न्याय्य लाभ, म्हणजे सर्व देशांना एखादी जर काही सिस्टम डेव्हलप होत असेल तर त्याचा सर्व देशांसाठी न्याय्य लाभ व्हायला हवा असो. या दृष्टिकोनातूनही एखादी टेक्नॉलॉजी असेल जर कुठली येत असेल आणि त्या पद्धतीने ती जर महत्वाची असेल, सो ती सर्वांना टेक्नॉलॉजी मिळायला पाहिजे, असाच याचा काय न्याय्य लाभ वाटप हा कॉन्सेप्ट आहे. त्यामध्ये भारताची भूमिका काय राहिलेली आहे, तर इंडियाने काय केलेलं आहे, या करारावर स्वाक्षरी केलेली आहे, परंतु अद्याप त्याला रॅटिफिकेशन म्हणजे काय, की त्याला अजून मान्यता दिलेली नाही. स्वाक्षरी केलेली आहे, मान्यता दिलेली नाही. याचाच अर्थ काय, की त्या अनुषंगाने आपल्या जे भारतातले जे काही कायदे आहेत त्यामध्ये बदल घडवावा लागणार आहे, येते लक्षामध्ये, आणि किंवा काही नवीन कायदे त्या ठिकाणी बनवावे लागणार आहे. सो जोपर्यंत तो कायदा पार्लमेंटमध्ये बनत नाही तेव्हापर्यंत काय त्याला मान्यता दिली गेली असं म्हटलं जाणार नाही. सो भारताने याला स्वाक्षरी केलेली आहे पण मान्यता अजून मिळालेली नाही. सो या सर्व गोष्टी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाच्या आहेत, ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. पुढली न्यूज बघा विद्यार्थी मित्रांनो, जबाबदार राष्ट्र निर्देशांक कोणी आणलेला आहे, भारताने पहिल्या वेळा जागतिक स्तरावर हा प्रयत्न केलेला आहे. काय अर्थ होतो RNI, रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स, की कुठले कुठले नेशन्स रिस्पॉन्सिबल आहे की नाही, या अनुषंगाने हा इंडेक्स माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काय केलेला आहे, नवी दिल्लीतील डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात याचं अनावरण केलेलं आहे. सो फॅक्ट्स पण आहे आणि कॉन्सेप्ट पण आहे. कॉन्सेप्ट हा आहे की जबाबदार राष्ट्र निर्देशांक हे समजून घेणं आपल्याला अपेक्षित आहे, पण फॅक्ट्स काय आहे, याचं जे अनावरण आहे रामनाथ कोविंद माजी राष्ट्रपती यांनी केलेलं आहे. नाहीतर स्टेटमेंट मध्ये देतील आताचे राष्ट्रपती, सो आपल्याला ते काय कन्फ्युजन व्हायला नको. आता RNI म्हणजे काय, म्हणजे रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स म्हणजे काय, की पारंपरिक GDP किंवा शक्ती आधारित रँकिंग, जे GDP आहे एखाद्या देशाचा तर त्यांची रँकिंग लावलेली असते आणि त्यानुसार जे इंडेक्स आहे ते काय करत असतात, पब्लिश करत असतात. परंतु इथे वर्ड इम्पॉर्टंट आहे कुठला, रिस्पॉन्सिबल. आता रिस्पॉन्सिबल कुठल्या दृष्टिकोनातून, की तिथलं गव्हर्नन्स जे आहे इथिकल आहे की नाही. पेपर 4 मेन्स MPSC या दृष्टीने महत्वाचं आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी, एन्व्हायरमेंटला आपण कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने डील करतोय, तो जो निर्देशांक आहे त्याची जी माहिती आहे त्या अनुषंगाने आपण त्याला काय करत असतो, जज करत असतो. सोशल वेलबिंग अँड इन्क्लुजन, सर्वसमावेशकता आहे की नाही, किंवा रिस्पॉन्सिबिलिटी, ग्लोबल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे वर्ल्ड लेवलवर आपण कुठली रिस्पॉन्सिबिलिटी उचलत आहे. सो या सर्व गोष्टीचा, या सर्व डिमेन्शन्स मधून हा निर्देशांक बनवण्यात आलेला आहे. सो त्याच्यामुळे हा काय आहे, की पारंपरिक GDP चे जे आकडे असतात त्याला इन्क्लूड न करता या सर्व गोष्टी आपल्याला इन्क्लूड केलेल्या इथे दिसून येतात. आता बघा, हा भारताचा पहिलाच प्रयत्न आहे, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. भारत 16व्या स्थानावर यामध्ये आलेला आहे. कितव्या, 16व्या स्थानावर. हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपण इथे मग टॉप 20 मध्ये आपण आलेलो आहे. सो भारताचा काय 0.5515, 0.5515 गुणांसह 16वे स्थान मिळवलेले आहे. स्थान आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. अमेरिकेला आपण मागे टाकलेला आहे, सोबतच चायनाला सुद्धा आपण मागे टाकलेला आहे, कारण त्यांचा जो क्रमांक आहे तो अनुक्रमे 66 व 68 त्यांना ते स्थान मिळालेलं आहे. मेरी बात तो
मैं हे बॅटिंग करूंगा, अशा टाईपचे हे इंडेक्स. आणि यावर काय म्हणतात कॉन्ट्रोवर्सी खूप होते. जेव्हा आपला दर्जा खालीवर होतो, जेव्हा आपलं स्थान खालीवर होतं, तर आपण काय करत असतो की हा इंडेक्स बरोबर बनवलेला नाहीये म्हणून आमचं स्थान खाली घसरलेलं आहे. किंवा अमेरिका जर एखाद्या इंडेक्समध्ये टॉपवर असेल तर ते काय म्हणतील की नाही, अमेरिकेने याच्यामध्ये काहीतरी कुरघोडी केली, याच्यामध्ये काहीतरी काय केलं, फॉल्स डेटा त्यांनी ऍड केलेला आहे. या सर्व चर्चा होत असतात. सो आपण रिस्पॉन्सिबल ही हा जो इंडेक्स आहे हा काय रिस्पॉन्सिबल पद्धतीने आपण मांडलेला की नाही हे सुद्धा त्यावर प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण हे जस्ट फॉर थिंकिंग आहे. फॅक्ट्सवर आपल्याला हा 16वा नंबर लक्षात ठेवायचा आहे. यासोबतच निर्देशांकानुसार कामगिरी कुणी कुणी केलेली आहे. तर बघा शीर्ष देशमध्ये सिंगापूर एक नंबरवर जर तुम्ही विचारला तर सिंगापूर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. स्वित्झर्लंड, डेन्मार्क, सायप्रस आणि कुठला स्वीडन हे सुद्धा देश टॉप 5 मध्ये आलेले आहे. आणि आयोगाचा कल पाहता ये दुसऱ्या नंबरवर कितवा कुठला आहे, तिसऱ्या नंबरवर कुठला आहे किंवा 5व्या स्थानावर कुठलेला आहे, हे असे प्रश्न विचारण्याची सवय आपल्या आयोगाला आहे. तर हे 5 देश आपल्यासाठी महत्वाचे आहे. त्यासोबतच खालचे देश कुठले आहे मग मध्य आफ्रिका प्रजासत्ताक मध्य आफ्रिका ह्या सगळ्यात शेवटच्या स्थानावर आलेला आहे. सिरिया, दक्षिण सुदान, येमन आणि सोमालिया हा सुद्धा सिक्वेन्स आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पण अमेरिका आणि चीनला आपण मागे टाकलेला आहे. ही सुद्धा गोष्ट आपल्यासाठी खूप खूप जास्त महत्वाची आहे. पुढली न्यूज बघा विद्यार्थी मित्रांनो. भारत EU युरोपियन युनियन मुक्त व्यापार हा आतापर्यंतचा सगळ्यात महत्वाचा व्यापार भारताच्या दृष्टीने खूप खूप महत्वाचा आहे. सो हा कुठे ना कुठे परीक्षेला आपल्याला विचारला जाईल, म्हणजे विचारल्या जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जानेवारी 2026 रोजी भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार याला काय केलेलं आहे, या करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा केलेली आहे. एकदा का स्वाक्षरी केली तर त्या कराराला मान्यता मिळालेली असते. हा काय आहे, फ्री ट्रेड ऍग्रीमेंट आणि बायलॅटरल ट्रेड. युरोपियन युनियन सोबतचे जे काही देश असतात, काही देशांसोबत आपल्याला द्विपक्षीय करार झालेला असेल आणि एकूण युरोपियन युनियन सोबत आपल्याला फ्री ट्रेड ऍग्रीमेंट झालेला असेल, याला सर्व करारांचे जननी म्हणून संबोधल्या जातं. तुम्ही याचं विशेष महत्व याला काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. युरोपियन युनियनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन आणि त्याचे जे अध्यक्ष आहे कोण आहे, अँटोनियो कोस्टा यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीच्या एका परिषदेत या करारावर सिग्नेचर करण्यात आलेली आहे, स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. आता बघा यातलं महत्व काय आहे, कारण ह्या कराराची जे वाटाघाट आहे ते 2007 पासून या कराराला मान्यता मिळण्यासाठी वाटाघाटी सुरू झालेल्या आहे. आता 2007 आणि आता सुरू आहे 2026. तर तब्बल किती 2 दशकांनंतर हा करार काय आहे तर अस्तित्वात येत आहे. सो त्याच्यामुळे काय आहे महत्वाचा आहे 2026 पर्यंत त्याची अंमलबजावणीची प्रयत्न म्हणजे अंमलबजावणी 2026 पासून इटसेल्फ इन 2026 मध्ये त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. हा करार जागतिक सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या म्हणजे जीडीपीच्या, आता महत्व काय मी हे तुम्हाला सांगतोय की 25%, किती 25% जेवढा काही देशाचा म्हणण्यापेक्षा काय जागतिक जगाचा जो काही जीडीपी आहे, जगाचा जीडीपी जर 100 असेल तर त्यापैकी 25 जे आहे तो जीडीपी हा जो व्यापार आहे यावर काय म्हणतात यावर आधारित असेल. तो हा खूप मोठा पोर्शन झाला. 100 पैकी 25 म्हणजे अख्ख्या जगात. आणि जागतिक व्यापाराचा जो काही ट्रेड होतो, काय म्हटलं मी, जो काही जगामध्ये ट्रेड होतो त्याचा 1/3 म्हणजे 33.33% हा भागाचं प्रतिनिधित्व करणार आहे, ते लक्षामध्ये. सो त्याच्यामुळे हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि म्हणूनच 2007 पासून याला प्रयत्न सुरू होते. त्यासोबतच काय केलं जातं, सुरक्षा आणि संरक्षण भागीदारी याच्या सोबतही काय झालेलं आहे, याही गोष्टीला धरून एक मुक्त व्यापार झालेला आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा त्याचं महत्व काय आहे मग, की या करारामुळे, कुठल्या करारामुळे
हा वाला सुरक्षा आणि संरक्षण भागीदारी करार हा जो झालेला आहे, त्यामुळे काय होणार आहे, भारतीय कंपन्यांना युरोपियन संघाच्या सेफ काय आहे तर सिक्युरिटी ऍक्शन फॉर युरोप या कार्यक्रमात सहभागी होता येईल म्हणजे याचं महत्व काय तर 150 अब्ज युरो किमतीचा संरक्षण वित्त पुरवठा असलेला तो उपक्रम आहे आणि या उपक्रमात भारताला सुद्धा काय करता येईल, भाग घेता येईल, म्हणून तो महत्वाचा आहे. त्यासोबतच काय, हरित हायड्रोजन कृती दल स्थापन करण्यासाठी सुद्धा एका करारावर काय करण्यात आलेले आहे, स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. स्वच्छ ऊर्जा, हवामान, महत्वपूर्ण तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टीला त्यामध्ये काय केलेलं आहे, सहकार्य अधिक दृढ होणार आहे, तर दोन्ही बाजूंना मदत होणार आहे. तो ही गोष्ट आपल्यासाठी काय खूप खूप महत्वाची आहे. बघा तो करार तुम्हाला लक्षात ठेवायचाच आहे, येते लक्षामध्ये. पुढली न्यूज बघा, दुसरी भारत अरब परराष्ट्र मंत्र्यांची बैठक. कुठल्या? अरब नेशन लीग, जे काही अरब देश आहेत त्यांची जी लीग आहे, जी 1945 मध्ये काय आहे, अरब राज्यांची संघटना म्हणजे लीग कैरो इजिप्त मध्ये काय करण्यात आलेली होती, स्थापन करण्यात आलेली होती, ती संघटना बनवण्यात आलेली होती. तर हे बघा, हे अरब देशाचे काही प्रतिनिधी आपल्याला डेलिगेट्स त्या ठिकाणी दिसून येतात आणि ही जी मंत्र्यांची बैठक आहे ती न्यू दिल्ली म्हणजे अर्थात भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. आणि ही कुठली होती तर दुसरी होती आणि सुमारे 10 वर्षानंतर ही बैठक झालेली आहे. कधी? 10 वर्षानंतर. सो त्याच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा एखादी भिडात हात घालून काढलेली गोष्ट असते, ते खूप जुनी गोष्ट असते, तशी जर एखादी गोष्ट घडत असेल तर ती एमपीएससी साठी खूप महत्वाची आपल्यासाठी ठरते. या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, आता इथे जर तुम्हाला क्वेश्चन बनला तर त्यामध्ये जर नरेंद्र मोदी किंवा भारताचे राष्ट्रपती यांचं नाव असलं तर तिथे आपल्याला सांभाळून राहावं लागेल. इथे कोण आहे? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर. अरब लीग सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आणि अरब लीगचे कोण? महासचिव अहमद घील. हे कोण आहे? हे महासचिव आहे, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, पहिली भारत अरब राष्ट्र मंत्र्यांची बैठक 2016 बहरीन या ठिकाणी झालेली होती. सो दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, एक तर 2016 मध्ये बहरीन आणि दुसरी 2026 मध्ये दिल्ली, आणि हे दुसरीच बैठक आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा की ही मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील अशा देशांची प्रादेशिक आंतरराष्ट्रीय आंतरशासकीय संघटना आहे जिथे लोक प्रामुख्याने अरबी भाषा बोलतात किंवा जिथे जिथे अरबी भाषा लोक बोलतात त्यांचा हा एक काय आहे तर गट समूह आहे, प्रादेशिक समूह आहे. येतंय लक्षामध्ये? पुढे बघा, पुढली न्यूज आपल्या समोर काय आहे, जागतिक सॉफ्ट पॉवर निर्देशांक. आता सॉफ्ट पॉवर म्हणजे काय? आता तुम्ही सॉफ्ट स्किल ऐकलेलं असेल. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय असतात की त्याच्या अपोजिट काय होईल? सॉफ्ट पॉवर, हार्ड पॉवर. एखादी गोष्ट सॉफ्ट असते आणि एखादी गोष्ट मग त्याच्या अपोजिट काय असते? हार्ड असते. हार्ड पॉवर म्हणजे काय? लष्करी पॉवरला आपण हार्ड पॉवर म्हणत असतो किंवा त्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणत नाही. बंदूक की नोक पर ज्या गोष्टी राहत नाही आणि त्यानंतरही एखाद्या देशासोबत आपले जे संबंध आहेत ते आपण प्रस्थापित करत असतो आणि ते जे स्किल्स आहेत, त्या ज्या पॉवर्स आहेत, त्याला आपण काय म्हणत असतो? सॉफ्ट पॉवर म्हणत असतो. समजा एखाद्या देशाशी आपला काय कल्चरल कनेक्टिव्हिटी जर काही असेल, एखाद्या देश जसं काही भारतीय वंशाचे, हा शब्द ऐकला तुम्ही? भारतीय वंशाचे, जसे की आपण पहिली न्यूज मोहम्मद वालिद ते जे न्यूयॉर्क सिटीचे महापौर बनले, त्यांचा जन्म जो आहे तो मुंबईमध्ये झालेला आहे. सो त्यांना एक काहीतरी कल्चरल रेलेव्हन्स आहे किंवा त्यांचा भारताशी काहीतरी संबंध आहे. सो या गोष्टी लक्षात घेऊन मग तिथे काहीतरी कनेक्टिव्हिटी बनू शकते, तर ती झाली काय सॉफ्ट पॉवर आणि याचाच हा निर्देशांक आहे. ब्रँड मूल्यांकन सल्लागार संस्था ब्रँड फायनान्सने दावोस येथील जागतिक आर्थिक मंचावर, जसं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 56वी बैठक झालेली होती कुठे? दावोस मध्ये. तर तिथेच हा काय अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या 2026च्या निर्देशांकात
55 निर्देशकांच्या किती 55 निर्देशकांच्या माध्यमातून 193 सदस्य राष्ट्र जे आहे त्यांचं काय करण्यात आलेलं आहे, मूल्यांकन करण्यात आलेलं आहे. तो 55 हे लक्षात ठेवा. इथे तुम्ही मॅप मध्ये बघा, हे तुम्हाला दिसणार नाही. चला समोर बघू. आता यामध्ये सॉफ्ट पॉवर म्हणजे लष्करी सामर्थ्य किंवा आर्थिक दबावाऐवजी संस्कृती, मुत्सद्देगिरी, मूल्ये आणि नवोपक्रम यांना काय असतं, त्यांना प्राधान्य असतं आणि यांच्या माध्यमातून इतरांवर प्रभाव टाकण्याची काय असते, राष्ट्राची ताकद असते. काय म्हटलेलं आहे सॉफ्ट पॉवर येते ना, लष्करचं सामर्थ्य किंवा आर्थिक दबावाऐवजी, जसं चायनाने पाकिस्तानवर आर्थिक दबाव टाकलेला होता, श्रीलंकावर आर्थिक दबाव टाकलेला होता आहे ना, तो ती काय ती सॉफ्ट पॉवर येते का, मग येणार का, तर नाही. जसं आता अमेरिकेने कुठे व्हेनेझुएलाचा जो जे तिथले राष्ट्रपतींना अटक केलेली आहे, लष्करी सामर्थ्य, मग ती सॉफ्ट पॉवर आहे का, नाही. पण त्यामध्ये आयरनी बघा आता काय आहे, त्यामध्ये प्रथम देश कुठला आहे, अमेरिका. हे काय म्हटलेलं आहे, लष्करी सामर्थ्य नसायला पाहिजे, पण अमेरिकेपूर्ण आपल्याला डोळे दाखवण्याचं जे काम करतो अमेरिका, तो डोळे दाखवत असतो इतर राष्ट्रांना. त्यासोबतच जो चायना आहे तो इथे सेकंड नंबरवर आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आता तुम्ही ठरवा की हा खरंच किती सॉफ्ट पॉवर निर्देशांक जो आहे तो योग्य रीतीने आहे की नाही आहे. तर बघा, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, आपल्याला घेणं देणं आहे भारत हा 48 गुणांसह 32व्या क्रमांकावर आलेला आहे. आणि जेव्हा असे कुठले इंडेक्स येत असतात सो त्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तो 32वा क्रमांक आणि 48 गुणांसह भारत त्या ठिकाणी आहे. मग आता अमेरिकेला किती गुण मिळालेला आहे, तर 74.5 आणि याच खालोखाल चायनाला सुद्धा 73 पॉइंट समथिंग चायनाला मिळालेले आहे. तो ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्या. 3 नंबरवर जापान आहे, 4 वर युके आणि 5 वर जर्मनी. हा सुद्धा सिक्वेन्स आपल्याला काय लक्षात ठेवायचा आहे. तर अशा या जानेवारी महिन्यामधल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आहे, या समग्र पद्धतीने आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, कव्हर केलेल्या आहे. मी तुमच्यासाठी काही सराव प्रश्न सोडलेला आहे. प्रश्न क्रमांक पहिला, 28वी CSPOC परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती. ऑप्शन्स बघून घ्या, नरेंद्र मोदी, ओम बिर्ला, राजनाथ सिंग आणि अमित शहा. याचं उत्तर तुम्हाला कुठे कमेंट सेक्शन मध्ये सोडायचं आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, मुक्त समुद्र करार ज्यालाच आपण हाय सीज ट्रीटी किंवा BBNJ करार म्हणतो, याचा मुख्य उद्देश काय आहे. अंतराळ संशोधन वाढवणे, महासागरातील खनिज उत्खनन वाढवणे, राष्ट्रीय सीमांच्या पलीकडील समुद्रातील जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि डी आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवणे. तो हे सुद्धा उत्तर तुम्हाला कुठे ठेवायचं आहे, कमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 स्टेटमेंट फॉर्मॅट मधील प्रश्न आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जानेवारी 2026 मध्ये जागतिक जोखीम अहवाल प्रकाशित केला. की बरोबर 2026 मधील सर्वात मोठा जागतिक धोका म्हणून हवामान बदल ओळखला गेलेला आहे. भारतासाठी सर्वात गंभीर धोका सायबर असुरक्षितता आणि या अहवालात जोखीम 3 कालखंडात वर्गीकृत केलेली आहे. ऑप्शन्स तुमच्या समोर ही आहे, फक्त 1 2 3, 1 3 4, 2 4, 1 2 3 4. याचं सुद्धा उत्तर तुम्हाला कुठे टाकायचं आहे, कमेंट सेक्शन मध्ये सोडायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा ब्रिज कोर्स हा आमच्या अकॅडमीमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे, जो की स्पेशल फोकस मुख्य परीक्षा 2025 जी काही आहे आता मेन्स परीक्षा असणार आहे, सो त्यासाठी हा केलेला आहे. आणि हा आता स्पेशल ऑफर मध्ये 4,999 रुपये मध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे. याची प्राइस ही 31 मार्च पर्यंत असणार आहे. सो त्यानंतर याची जी प्राइस आहे ती सरळ 10,000 होणार आहे. सो यामध्ये भारतीय समाज म्हणजे GS1, GS2, GS3, GS4 आणि अजूनही बऱ्याच गोष्टी यामध्ये काय केलेल्या आहेत, तर मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने कव्हर करण्यात आलेला आहे. सो या ब्रिज कोर्सला तुम्ही काय जॉईन करू शकता. पुढे बघा, MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी इथिक्स साठी सुद्धा हा काय आहे स्पेशल ऑफर मध्ये फक्त 1500 रुपयामध्ये निलेश सर हे तुम्हाला काय आहे इथिक्सचा मॉड्यूल
मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनाने शिकवणार आहेत. सो या सुद्धा कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता आणि एमपीएससी राज्यसेवा जी समर्पण बॅच आहे ही सुद्धा आमच्या अकॅडमी तर्फे लॉन्च करण्यात येत आहे, झालेली आहे. सो या सुद्धा बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. ही बॅच मुख्यतः 2026 राज्यसेवेसाठी असणार आहे, ज्यामध्ये प्रिलिम्स, मेन्स, लाईव्ह, अनलिमिटेड रेकॉर्डिंग सेशन्स असणार आहे. लाईफ टाइम या बॅचची व्हॅलिडिटी असणार आहे. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी कसा असायला पाहिजे, या समग्र गायडन्स या कोर्समध्ये काय समर्पण बॅच मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही या ठिकाणी आमची टीम बघू शकता. निलेश सर, विवेक सर, दीपक सर, अभिलाष सर आणि मी स्वतः या बॅच मध्ये तुम्हाला करंट अफेअर शिकवणार आहे. सो या बॅचला तुम्ही नक्कीच जॉईन करा. संपर्कासाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. 8806242059 या नंबरवर अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता. आणि ही जर पीडीएफ तुम्हाला ऍक्सेस करायची असेल तो यासाठी तुम्ही आमच्या या टेलिग्राम चॅनलला काय जॉईन करू शकता, एओनआयएसच्या टेलिग्राम चॅनलला. तो निश्चितच मित्रांनो हे सेशन तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरलेलं असेल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये या सेशन मधून निश्चितच काही प्रश्न तुम्हाला तिथे दिसून येतील. सो हा सेशन नक्कीच तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन सेक्शन सोबत, एका नवीन चालू घडामोडी सोबत, नवीन सेक्शन घेऊन. सो थँक यू फॉर वॉचिंग मी. थँक्यू.